आज संपूर्ण जगभरामध्ये मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी केली जाते। अर्थातच जश्न ईद ए मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो। पण आज त्याचबरोबर दौंड शहरामध्ये देखील मुस्लिम बांधवांबरोबरच सर्व धर्मीय लोक देखील या जुलूसमध्ये सहभागी झाले। आज दौंड शहरातून अनेक प्रकारचे जुलूस काढण्यात आला। त्याबद्दल आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत। मुस्लिम बांधवांकडे आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे आज ईद साजरी केली गेली आणि कशा प्रकारे आज आपण शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांचा जो विचार आहे सुविचार आहे जगापर्यंत कशा प्रकारे पोहोचवणार या संदर्भात आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, आज दौंड शहरामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती साजरी केली जाते आणि आज आपण या जुलूसमध्ये सहभागी झाला, कशा प्रकारे साजरी केली काय सांगाल? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांचे आणि इथं आलेले सर्वांचे मी स्वागत करतो। जुलूसची सुरुवात शाही आलमगीर मस्जिद पासून झाली आणि नंतर ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण केले। तिथलं शिवस्मारक समितीने आमचं सर्व मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। परत त्यानंतर आम्ही बाबासाहेब आंबेडकर इथं आल्यानंतर तिथं पण आरपीआय संघटना यांनी आमचं पुष्पहार देऊन पुष्पगुच्छ देऊन आमचे स्वागत केले। आम्ही बाबासाहेबांना पण हार घातला। परत पुढे येऊन आम्हाला गांधी चौक मध्ये येऊन महात्मा गांधींना आम्ही हार घातला। परत इथं आलेले सर्व मुस्लिम बांधव, ख्रिश्चन, जे दलित समाज आणि संपूर्ण हिंदू समाज, संपूर्ण ह्या मुस्लिम समाजाचे हे स्वागत करण्यासाठी चौकात उभे होते। आणि जसे मोहम्मद पैगंबर साहेबांनी सांगितलंय की शांतीचा उद्देश ह्याच मार्गाने आज ही मिरवणूक निघाली आहे आणि ही मिरवणूक अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थित ही मार्गस्थ झालेली आहे। ह्यात पोलीस बंदोबस्त पण चोख होता, त्यांचं पण आम्ही आभार मानतो। सर्व मुस्लिम धर्मियांकडून सर्व धर्मियांचे आम्ही स्वागत करतो आणि आभार मानतो। जुलूसचं वैशिष्ट्य काय होतं? एक प्रकारे आपण जुलूस काढला दौंड शहरातून, त्याचं वैशिष्ट्य काय होतं? म्हणजे कशा प्रकारचं सजावट काय होतं नेमकं? जुलूसचं हे मोहम्मद पैगंबरांची आज जयंती असते, त्या हेतूने आम्ही हा जयंतीचा सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन हे जुलूस काढण्याचा उद्देश असतो की हा शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी। जुलूस मध्ये काय होतं? जुलूस मध्ये आम्ही हे झेंडे मिरवणूक घातले, घोडे होते, उंट होते आणि संपूर्ण असं ह्या दौंड शहर ह्या मिनी भारत हा समजला जातो। कारण की हा भारत आणि दौंड हा एकच आहे। संपूर्ण जाती धर्माचे लोक आम्ही एक मिसळून राहतात इथं, त्यामुळे इथं कुठलंही गाळबोट लागलेलं नाही। सर्वप्रथम मी सर्वांचे असे हार्दिक आभार मानतो, पोलीस बंदोबस्ताने आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते जसे राष्ट्रवादी, आरपीआय संघटना आणि अजित पवार गट हे सर्व जणांनी इथं मिरवणुकीचे स्वागत केले, त्यांचे पण आभार मानतो। आता ही मिरवणूक सांगत आलमगीर मस्जिद मध्ये होत आहे आणि तुम्ही पत्रकार लोकांनी पण आम्हाला खूप साथ दिली, त्याच्याबरोबर आम्ही असे आपले स्वागत करतो आणि आभार मानतो। पाहिलंच की कशा प्रकारे दौंड शहरामधून मोहम्मद पैगंबर जयंती साजरी केली जाते। जसं की उंट असेल, घोडा असेल, आलमगीर मस्जिद पासून तो त्याची सुरुवात झाली। त्याचबरोबर दौंड शहरातील जेवढेही महापुरुष आहेत, महापुरुषातील जे पुतळे आहेत त्यांना हार घालून त्याला अभिवादन करण्यात आलं आणि त्यांचा जे काही निरोप आहे तो या ठिकाणी गांधी चौकामध्ये आल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले। या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष देखील एकत्र आले। त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा एकदा आलमगीर मस्जिदकडे जी काही जुलूस आहे तो त्या ठिकाणी रवाना झालेला आहे। त्याच ठिकाणी संध्याकाळी देखील रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज मोहम्मद पैगंबर जयंती। पण एक प्रामुख्याने दौंड शहरातला एक मुख्य भाग गांधी चौक म्हणून मानलं जातं आणि या ठिकाणी सर्व बांधव एकत्र आले आणि सर्व प्रकारे या ठिकाणी जी खाऊ वाटप असेल, जे काही मिठाई असेल ते देखील या ठिकाणी वाटप करण्यात आली आणि आता त्याचा देखील निरोप या ठिकाणी करण्यात आला। नक्कीच मोहम्मद पैगंबर यांच्या विचार आचार हे समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण महापुरुषांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत जाती मधला वाद हा मिटणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।